चाहना तो उनको उनका चाहिए, अगर वो हमें चाहे तो और क्या चाहिए। और चाहिए साहब, और चाहिए। अब सुबह का चाय हो गया लेकिन शाम को खाना चाहिए, इसलिए बोल रहा हूँ। सूरज के सामने रात नहीं होती, सितारों से दिल की बात नहीं होती। शिंदे साहब को हम दिल से चाहते हैं, मगर शाम को उनकी मुलाकात। देशभरात खरं तर निवडणुकांची चाहूल लागलेली आहे, थंडीचा माहोल आहे. मात्र सोलापुरातलं वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीनं सर्वच नेते जे ते तयारी लागलेत. आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका कॅन्टीनवरती चहा पे चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. साहेब, आज खरं तर थंडीचा माहोल चांगला आहे. यात्रे आता समारोपाकडे चाललेली यात्रा, आपण चाय पे चर्चा करता आहात. काय सांगाल, काय नक्की आजचं हे एकंदरीत नियोजन होतं? खरं म्हणजे मी 2 तारखेपासून सोलापुरात आहे आणि त्याच्यामध्ये आमची गड्डा यात्रा असते. त्या यात्रेलाही मी ह्यावेळेस हजर राहिलो आणि आता 20 तारखेला मी इथून जाणार आहे. पण इथं आल्यानंतर मी नेहमीच जरी 2 दिवस राहत असलो तरी मी माझ्या घर आहे तिथं सर्किट हाऊसच्या समोर, तिथं मी इथं राहिलो की फिरत असतो. पण 2-3 दिवसाच्या वर काय राहत नाही मी इथं. तसंच मुंबईलाही असतं माझं. पण ह्या वेळेस मी 2 तारीख ते 20 तारखेपर्यंत इथं राहतोय. तो इथं फिरत होतो. पण ह्या फिरण्यामध्ये बरेच काही लोक मला भेटले आणि आमचे चेतन नरोटे ते मला सांगत असतात की हा ग्रुप मी तिथं जातो, तो ग्रुप तिथं जातो. म्हणून परवा एका ग्रुपमध्ये गेलो होतो आणि आज चहा कट्टा म्हणून कुलकर्णींचे आमचे अविनाश कुलकर्णी त्यांच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही आलो. हे चांगलं आहे. सगळ्या सहकारी निरनिराळ्या पक्षामध्ये काम करणारे आहेत, इथं निरनिराळे व्यावसायिक आहेत. सर्व धर्म समभावाचे चांगलं सुरेख प्रतीक आहे आणि मला त्याची आवड आहे. मी सेक्युलर असल्यामुळं मी त्याची पूजा नेहमीच करत असतो आणि इथं चहा पितात वगैरे. आणि जर त्यांना वाटलं तर कधी कधी चर्चा करतात, त्यांनी सांगितलं. आणि इतकंच नाही तर पुतीनच्या राजकारणावर देखील आम्ही चर्चा करतो. हे चांगलं लक्षण आहे की नवीन पिढीमधले जे लोक आहेत त्यांना पुतीन म्हणजे कोण आहे हे माहिती नसतं, पण त्यांना माहिती करून देण्याचं काम हे कट्टा करतो. याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. खरं म्हणजे दिवसभर काम करून आपण थकलेला असतो, रात्री झोपतो आरामशीर, पण सकाळी आपल्याला कुठेतरी व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम न केला तर मग ब्लड प्रेशर येतं, मधुमेह होतो, आणखी काय काय रोग होतात त्याच्यामुळे. पण रोज सकाळी व्यायाम केला तर त्या रोगापासून दूर तुम्ही राहू शकता. मी जवळजवळ वयाच्या 30व्या वर्षापासून पोलीस सब इन्स्पेक्टर असल्यापासून सुटल्यापासून मी सकाळी चालायला जातो. पण मधून मी तालमीती जात होतो, नाही असं नाही. पूर्वी इथं आमच्या ढोरगल्लीच्या तिथं श्रद्धानंद तालीम होती बनशेट्टी अप्पाची, तर त्या तालमीती मी जात असे. आपला गावठी लंगोट घालून मजा यायची त्यावेळेस. आणि त्या गदेला धरून बैठका मारायच्या आम्ही. ती आठवण विसरता येत नाही. पण आत्ता एवढं वय झाल्यानंतर देखील वाटतं की रोज शरीराला काम दिलं पाहिजे. की जसं आपल्याला जगण्याकरता अन्नाची गरज आहे तसं शरीराला व्यायामाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही फिरायला जाताय, फारच चांगलं आहे. मी आजही
6,000 स्टेप्स रोज चालतो कुठेही असलो तरी, आणि त्यामुळं मला खूप बरं वाटतं. आता 83व्या वर्षी हे सगळं सांगणं काही योग्य नाही, पण तरुण मुलांनी मध्यमवर्गीयांनी हे चाललं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे आणि खूप व्यायाम केला पाहिजे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन की त्या व्यायामाने आपलं शरीर चांगलं राहतं, तुम्ही सौंदर्यवान बनता, मन तर आनंदी राहतंच. आणि सगळं जर ग्रुप असा असेल तर हसणं खेळणं आणि त्या चर्चेतून आपला विचार चालू होतो. मला वाटतं खरं म्हणजे या थिंक टँकसारखी ही परिस्थिती आहे या लोकांची, ती चांगली आहे आणि मला वाटतं की ते अशीच राहिली पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही फिरण्याशिवाय मनाला विरंगुळा म्हणून आणखी काय करता, म्हणजे गाणं ऐकणं किंवा अन्य काही संगीत ऐकणं वगैरे असं? मी टी व्हीवरचं गाणं ऐकतो, कधी कधी प्रवासात असलो की कारमध्ये टेप लावतो किंवा गाणं ऐकतो, व्हिडिओ ऐकतो. तर खूप तऱ्हेची गाणी ऐकायला मिळतात, जुनी गाणी ऐकायला मिळतात, नवीन गाणी ऐकायला मिळतात, गझल ऐकायला मिळते, कव्वाली ऐकायला मिळते. तर ज्यांना ज्याची आवड आहे ते करायला मिळतं, पण तो एक वेगळा आनंद आहे. ठीक आहे. साहेब, जसं आज तुम्ही मित्रांच्या भेटीमध्ये लोकांच्या भेटीसाठी तसं पालकमंत्री आज तुम्हाला भेटायला येणार आहेत घराला, पण त्याच्याशी राजकारणाशी काही संबंध नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो की मीही अटल बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं. काही बिघडत नाही त्याच्यात. मी मंत्री होतो तेव्हा. एवढा मोठा नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही. कॉम्रेड डांगे माझ्या घरी राहायला होते, ते पन्नालाल सुराणा, त्यांच्याशी संबंध आहेत माझे. आता माझ्यातलं पत्रकार जागा झाला. जर मोदी 2 दिवसांनी सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का? त्या दिवशी तुम्ही सोलापुरात आहात. नाही, स्वागताला जाईन का नाही आहे असं आहे. तो कार्यक्रम एका विशिष्ट कार्यकर्त्याचा आहे. तोही चांगला कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतो, पण उगीच खाजून खरंच काढण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. पण आज चंद्रकांत पाटील येणार आहे, ते तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे, पण मला जी माहिती आहे ती नाट्य संमेलनाचं ते मला आमंत्रण द्यायला येतात आणि तिथं या म्हणून सांगायला येतात. हे चांगलं लक्ष, मी त्याचं स्वागत करतो. साहेब, एक शेवटचा प्रश्न. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा आता सुरू झालेली आहे. भारत जोडो यात्रेने खूप मोठं यश दिलं. प्रणिती गेली होती तिथं त्या यात्रेमध्ये आणि तिथून आता ती कालच आली. चांगलं आहे, प्रयत्न करतायत राहुल गांधीजी आपल्या परीनं आपल्या पार्टीला चेतना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन ते काम करतात, म्हणून कौतुकास्पद. ज्युडिशरीमध्ये आरक्षण न देऊन 80% जनतेवरती बाबासाहेबांनी अन्याय केला अशा पद्धतीनं जितेंद्र आव्हाड करतात. आपण अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल, पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही माहिती होतं की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं, म्हणून आता ती घडलेली जी घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करणं बरोबर नाही. बाबासाहेबांना ते चिंतन करून त्यांनी ते केलेलं आहे, त्यावर भाष्य करणं बरोबर. ठीक, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.